Next concept, molar conductivity and degree of dissociation of weak electrolyte. The degree of dissociation alpha of weak electrolyte is related to its molar conductivity at a given concentration. See the equation alpha equal to lambda c upon lambda 0 equation first. डिग्री ऑफ डिसोशिएशन कशाने इंडिकेट केलेला आहे, अल्फाने केलेला आहे. आणि त्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटी हा कोण आहे, लॅम्डा आहे. मग अल्फा इक्वल टू लॅम्डा सी अपॉन लॅम्डा झिरो. लॅम्डा झिरो म्हणजे कोण आहे, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ॲट कॉन्सन्ट्रेशन सी अँड लॅम्डा झिरो इज द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो concentrations. Next, measurement of conductivity. The conductivity of a solution can be determined from the resistance measurement by Wheatstone ब्रिज. म्हणजे या ठिकाणी कंडक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी कशाचा वापर केलेला आहे, व्हीटस्टोन ब्रिजचा वापर केलेला आहे. त्यानंतर आहे conductivity cell, a device or cell used to measure the conductance of a solution is called a conductivity cells. या ठिकाणी सेल असेल किंवा डिवाइस असेल, काय करणार आहे, मेजर करणार आहे. कशासाठी, टू मेजर द कंडक्टन्स ऑफ ए सोल्युशन इज कॉल्ड कंडक्टिव्हिटी सेल. म्हणजे या ठिकाणी हा डिव्हाइस कशासाठी वापरलेला आहे, मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी. तर खालती फिगर दिलेली आहे, त्यामध्ये ग्लास ट्यूब आहे, सोल्युशन आहे, प्लॅटिनम प्लेट आहे. त्यामध्ये द सेल यूज फॉर द मेजरमेंट ऑफ वर्क कन्सिस्ट ऑफ अ ग्लास ट्यूब विथ 2 प्लॅटिनम प्लेट. म्हणजे या ठिकाणी कशाचा वापर केलेला आहे, ग्लास ट्यूबचा वापर केला आहे आणि त्याला प्लॅटिनम प्लेटनी अटॅच केलेलं आहे. कोटेड विथ थिन लेअर ऑफ फाईनली डिवायडेड प्लॅटिनम कॉल्ड प्लॅटिनम ब्लॅक. म्हणजे त्याला कोटिंग केलेली आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे, प्लॅटिनम ब्लॅक. दिस इज अचीव्ड बाय द इलेक्ट्रॉलिसिस ऑफ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोप्लॅटिनिक ॲसिड. द सेल इज टू बी डिप्ड इन अ सोल्युशन हुज रेजिस्टन्स टू बी मेजर्ड ॲज शोन इन फिगर. तर या ठिकाणी ह्या कंडक्टिव्हिटी सेलमध्ये काय केलेलं आहे, ग्लास ट्यूब घेतला आहे आणि त्यामध्ये प्लॅटिनम प्लेट आहेत आणि त्याला कोटिंग ही कशाची आहे, प्लॅटिनम ब्लॅकची आहे. आणि त्या कंडक्टिव्हिटी सेलमध्ये कशाचा वापर केलेला आहे, ज्या सोल्युशनचं रेजिस्टन्स मेजर करायचं आहे ते सोल्युशन काय केलं, त्यामध्ये फिलअप केलेलं आहे. सेल कॉन्स्टंट, द कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट solution is given by equation K equal to 1 upon R into L upon A. म्हणजे या ठिकाणी कंडक्टिव्हिटी ऑफ अ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, म्हणजे ज्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनची कंडक्टिव्हिटी मेजर करायचे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय दिलेलं आहे, फॉर्म्युला K इक्वल टू 1 अपॉन R इंटू L अपॉन A. फॉर अ गिवन सेल द रेशो of separation L between the two electrode divided by the area of cross section. तर या ठिकाणी काय घेतलेलं आहे, रेशो घेतलेला आहे. कोणामधला घेतलेला आहे, L म्हणजे काय आहे, दोन इलेक्ट्रोडमधला डिस्टन्स आहे आणि त्याला डिवाइड काय केलेलं आहे, डिवायडेड बाय द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए ऑफ द इलेक्ट्रोड इज कॉल्ड सेल कॉन्स्टंट. म्हणजे L अपॉन ए म्हणजे कोण घेतलेला आहे, सेल कॉन्स्टंट. दस सेल कॉन्स्टंट इक्वल टू 1 अपॉन L इक्वेशन फर्स्ट. SI unit of cell constant is per meter, which is conveniently expressed in per centimeter. The equation becomes K equal to cell constant upon R. म्हणजे K equal to काय घेतलेलं आहे, cell constant into R. Equation 2. The determination of conductivity consists of 3 steps. म्हणजे कंडक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी 3 स्टेप्स दिलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. द सेल कॉन्स्टंट इज डिटरमाइंड बाय यूजिंग 1 मोलार 0.1 मोलार सोल्युशन. द कंडक्टिव्हिटी ऑफ KCl solution is well labeled in various temperature.
The resistance of KCl solution is measured by Wheatstone bridge. म्हणजे या ठिकाणी व्हीटस्टोन ब्रिजची आपण फिगर ड्रॉ केलेली आहे. त्यामध्ये कंडक्टिव्हिटी सेल घेतला आहे आणि त्या सेलमध्ये काय वापर केलेला आहे, सोल्युशन ऑफ अननोन रेजिस्टन्स. अननोन रेजिस्टन्स म्हणजे आपल्याला रेजिस्टन्स ज्या सोल्युशनचं काढायचं आहे म्हणजे सोल्युशन ऑफ अननोन रेजिस्टन्स. आणि या ठिकाणी व्हीटस्टोन ब्रिज त्याला अटॅच केलेला आहे. RX D AB C AC. त्यानंतर AB इज युनिफॉर्म स्लाइड वायर. RX is the variable known resistance placed in one arm of Wheatstone bridge. म्हणजे AB हा कोण आहे, युनिफॉर्म वायर आहे आणि RX हा कोण आहे, व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे इन वन आर्म. The conductivity cell dipped in a solution of KCl of unknown resistance is placed in the other arm as shown in figure D. म्हणजे या ठिकाणी अननोन रेजिस्टन्स काय घेतलेला आहे, D घेतलेला आहे व्हीटस्टोन ब्रिजमध्ये. इज करंट डिटेक्टर F. म्हणजे करंट डिटेक्टर कोण आहे, F आहे. इज स्लाइडिंग कॉन्टॅक्ट दॅट मूव अलॉंग AB वायर. म्हणजे या ठिकाणी स्लाइडिंग कॉन्टॅक्ट जो आहे तो कशावरून मूव्ह करणार आहे, अलॉंग AB. AC रिप्रेझेंट सोर्स ऑफ अल्टरनेटिंग करंट. AC काय रिप्रेझेंट करणार आहे, अल्टरनेटिंग करंट. द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट इज मूव्ड अलॉंग AB अंटिल नो करंट फ्लो ॲज शोन बाय द डिटेक्टर D. म्हणजे या ठिकाणी AC जो आहे तो काय आहे, अल्टरनेटिंग करंट आहे आणि स्लाइडिंग कॉन्टॅक्ट काय करायचे, त्यावरती मूव्ह करायचे. कुठंपर्यंत मूव्ह करायचे, अंटिल नो करंट फ्लो ॲज शोन बाय डिटेक्टर D. सपोज द बॅलन्स पॉईंट इज ऑब्टेन ॲट C. म्हणजे बॅलन्स पॉईंट कुठंपर्यंत घेतला आहे, C घेतला आहे. अकॉर्डिंग टू व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल आर सोल्युशन अपॉन L इंटू AC इक्वल टू RX upon L into BC. Hence, R solution equal to L into AC upon L into BC multiplied by RX. म्हणजे या ठिकाणी L हा कोण आहे, लेंथ आहे म्हणजे डिस्टन्स आहे. कोणामधला घेत आहे, AC अपॉन लेंथ ऑफ BC इंटू RX. By measuring length AC, BC and knowing RX resistance of KCl solution can be calculated by equation cell constant equal to KCl into R solution. म्हणजे KCl into R solution. The conductivity of KCl solution is known. The cell constant thus can be calculated. Second step, determination of conductivity of given solution. म्हणजे या ठिकाणी K इक्वल टू सेल कॉन्स्टंट K इक्वल टू सेल कॉन्स्टंट अपॉन R सोल्युशन. स्टेप थर्ड, कॅल्क्युलेशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द गिवन सोल्युशन इज देन कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग इक्वेशन लॅम्बडा इक्वल टू 1000 इंटू K अपॉन C.